यानंतर 117वा प्रश्न आहे, एक वस्तू 1306 रुपयाला विकल्यानंतर जितका नफा होतो त्याच्या सव्वापट तोटा 180 रुपयास विकल्यास होतो. यावरून त्या वस्तूची मूळ किंमत किती? 1000 आधी असा प्रकारचा जर प्रश्न विचारले की सरळ काय करायचं, त्या दोन्ही विक्रीतील फरक काढा. ते 1306 वजा 1180 वर 126 आलेलं आहे आणि त्यांच्यातील नफा आणि तोटा याच्यातील पट 1306ला विकल्यावर 1 पट होतो आणि 1180ला विकल्यावर सव्वापट तोटा होतो. म्हणजे याच्यातील फरक आला 2.25. आता या दोन्ही फरकाचा भागाकार करा. 126 भागिले 2.25 बरोबर 12,600 भागिले 225. यांचा जर भागाकार केला तर याचं उत्तर येईल 56. 1306 मधून 56 वजा करा 1250 याचं उत्तर येईल. यानंतर प्रश्न क्रमांक 118 आणि 119 हे या वृत्तालेखावर आधारित आहेत. आता या वृत्तालेखामध्ये बसने प्रवास करणारे 4x वजा 2 आहेत, सायकलने x अधिक 21 x वजा 21 आणि 2x वजा 4 अशा पद्धतीनं प्रवास करणारे लोक आहेत. तर या सर्व लोकांचं आधी आपण काय करूया, प्रत्येक कोणाचं किंमत काढूया आपण. आणि मोटारीने x वजा 7 आणि ही लोकांची संख्या दिलेली आहे 69. तर या सर्वांची जर बेरीज करून आपण वजाबाकी जर केली तर x ची किंमत येते 30. किती येते? 30. या सर्व आलेखाची 4x वजा 2 x वजा 7 x वजा 21 2x अधिक 4 5x अधिक 4 या सगळ्यांची बेरीज करा. 360 अंशाचा वर्तुळ असतो म्हणजे प्रत्येक कोणाचं माप आपल्याला 30 अंश मिळालेलं आहे. म्हणजे x ची किंमत आलेली आहे 30 अंश. आता मोटारीने प्रवास करणारे आहेत x वजा 7 म्हणजे 30 वजा 7. 30मधून 7 गेले 23 राहिले, परंतु इथं 69 दिलेलं आहे. आता 69 कसं येतं तर 23ला जर 3 गुणलं तर 69 येतं. याचा अर्थ या प्रत्येक घटकाला प्रत्येक युनिटला आपल्याला 3 गुणावं लागणार आहे, मग त्यांचं समानीकरण होणार आहे. त्याप्रमाणे जर आपण संख्या काढली, बसने प्रवास करणारे आहेत 4x वजा 2 म्हणजे 118 आणि त्याच्यात तिप्पट झालं 354. त्यानंतर पुढचं आहे सायकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या आहे. सायकलने प्रवास करणाऱ्याची 30 x वजा 21 म्हणजे 30 वजा 21 बरोबर 9 आलं. 9च्या तिप्पट 9 त्रिक 27 हे आलेलं आहे. मोटारीचं आहे हे मोटारसायकलचं आहे. 5 गुणिले 5x अधिक 4 5 त्रिक 15 150 अधिक 4 बरोबर 154. त्याच्या तिप्पट आलं 462. अशा पद्धतीने सगळ्यांची किंमत काढलेली आहे. यावरून 118वा प्रश्न, सायकलने प्रवास करणाऱ्या ग्रहसंकुलातील व्यक्तींची संख्या किती? सायकलने प्रवास करणारे बघा किती आहेत? 30 वजा 21 9 त्रिक 27 पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 119वा, बसपेक्षा मोटारसायकलने प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या कितीने जास्त आहे? आपण आधी इथं पाहिलेलं आहे बसने प्रवास करणाऱ्याची संख्या आहे 354 आणि मोटारसायकलने किती आहेत? मोटारसायकल 462. या दोन्हीतला फरक काढायचा आपल्याला. फरक आलेला आहे 462 वजा जर 354 वजाबाकी केलं तर याचं उत्तर येईल 108. म्हणजे बसपेक्षा मोटारसायकलने प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या 108ने जास्त आहे. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. त्यानंतर शेवटचा 120वा प्रश्न आहे तो आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारित आहे. गणित अध्यापनातील तत्कालीन उद्दिष्टांच्या स्पष्टीकरणाचा योग्य पर्याय कोणता? यासाठी आपल्या गणित अध्यापनाच्या सर्व उद्दिष्टांचा अभ्यास करा आणि त्यातून त्याचं उत्तर मिळेल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सौरभ सूत्राच्या मांडणीत बदल करतो. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. अशाच पद्धतीनं वेगळ्या प्रकारच्या गणितांचा अभ्यास करण्यासाठी आणि सोप्या पद्धतीनं समजून घेण्यासाठी मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पहा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढील अपडेट आपल्याला मिळतील. धन्यवाद. 113वा प्रश्न आहे, 2 वर्षापूर्वी अंजलीचे वय वत्सलच्या वयाच्या 1.25 पट होते. आणखी 4 वर्षानंतर वत्सलचे वय अंजलीच्या वयाच्या 506 पट असेल तर दोघांच्या वयातील फरक किती? 2 वर्षापूर्वी समजा, कधी हे 2 वर्षापूर्वी समजा अंजली x तर वत्सल किती असणार आहे? 1.25 पट म्हणजे 1.25x. हे 2 वर्षापूर्वी झालं. आता पुढं काय म्हणलेलं आहे? आणखी 4 वर्षानंतर म्हणजे हे 2 वर्षापूर्वी हे आजचे
आणि आणखी 4 वर्षानंतर, म्हणजे एकूण फरक किती झाला इथं, वाढलं किती, 6 वर्ष वाढले. किती वर्ष वाढले, 6 वर्ष. म्हणजे 6 वर्षानंतर अंजलीचं वय किती असेल, यामध्ये 6ने वाढ झाली म्हणजे 1 अधिक 6. आणि वत्सलचं किती असेल, वत्सलचं असेल 1.25 x अधिक 6, कारण दोघांचं 6 वर्षांनी वाढलेलं आहे. आता काय म्हणलेलं आहे, 4 वर्षानंतर, आणखी 4 वर्षानंतर वत्सलचे वय अंजलीच्या वयाच्या 5/6 पट आहे. म्हणजे x अधिक 6 बरोबर असणार आहे अटीनुसार, जी अट दिली आपल्याला त्या अटीनुसार x अधिक 6 बरोबर असेल 1.25 अधिक 6 गुणिले 5/6. वत्सलचं वय अंजलीच्या वयाच्या 5/6 पट. पट म्हणले की गुणाकार करतो आपण. म्हणजे इथं आलेलं हे x अधिक 6 बरोबर, हे जर सोडवलं आपण, हे 7.5 x, सॉरी इथं x घ्या, 7.5 x अधिक, सॉरी 6.25 x अधिक 6×5 = 30 भागिले 6. हा 6 इकडे जाऊन गुणणार आहे, म्हणजे 6x अधिक 36 बरोबर 6.25 x अधिक 30 आलेलं आहे. आपण लाईक टर्म एकत्र करूया सजातीय पदे. हे 6x इकडे घेऊया आणि 36 इकडे, आपण लिहिताना आपण उलटं लिहूया. म्हणजे 6.25 हा 6x वजा x वजा 6x बरोबर 36, हा अधिक असलेले वजा झाला 30, म्हणजे 0.25 x बरोबर आलेला आहे 6. 0.25 x बरोबर 6 आलेला आहे, म्हणून x बरोबर आलेला आहे 6 भागिले 0.25, म्हणजे 600 भागिले झालं 25. 25 दोन्ही 50, 25 चौक 100. x बरोबर आलेला आहे 24. xची किंमत किती आलेली आहे, 24. विचारलं आहे का आपल्याला त्या दोघांच्या वयातील फरक. x म्हणजे झालं अंजली, अंजलीचं वय किती झालेलं आहे 24. वत्सल 1.25 गुणिले 24 बरोबर येईल हे 30 वर्ष. किती, 30 वर्ष. फरक 30 वजा 24 बरोबर 6 वर्ष. दोघांच्या वयातील फरक असेल 6 वर्ष. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 12.1 गुणिले 6.3 वजा 5.8 गुणिले 6.3 अधिक 12.1 गुणिले 12.1 वजा 12.1 गुणिले 5.8 भागिले 12.1 गुणिले 5.8 दुसऱ्या कंसात 12.1 अधिक 6.3. आता या दोन्हीचा जर विचार केला, या दोन्हीमध्ये सामायिक काय आहे, या दोन्हीमध्ये आहे सामायिक 6.3. म्हणजे 6.3 जर आपण कंसात घेतलं तर शिल्लक राहिलं 12.1 वजा 5.8 अधिक दुसऱ्या गटात. इथं दोन्हीमध्ये कॉमन काय आहे, 12.1 इथं पण आहे, इथं पण आहे, म्हणजे 12.1 कॉमन आहे. शिल्लक राहिलं 12.1 वजा 5.8 भागिले हे 12.1 वजा 5.8 दुसऱ्या कंसात 12.1 अधिक 6.3. आता या दोन्हीचा जर विचार केला, या दोन्ही संख्यांचा जर आपण विचार केला तर इथं 12.1 अधिक 5 वजा 5.8, 12.1 वजा 5.8 हे दोन्ही कंस कॉमन आहेत. म्हणजे इथं 12.1 वजा 5.8 पहिल्या कंसात आलं, शिल्लक उरलेलं हे दुसऱ्या कंसात घेतलं 6.3 अधिक 12.1 भागिले 12.1 वजा 5.8 एका कंसात आहे, 12.1 अधिक 6.3 हे दुसऱ्या कंसात आहे. समान कंस 12.1 वजा 5.8, 12.1 वजा 5.8 कटलेले आहेत. इथं सुद्धा बघा 6.3 अधिक 12.1 म्हणजेच 12. अधिक 6.3 हे दोन्ही कंस समान आहेत, दोन्ही कसले, शिल्लक उत्तर आलेलं आहे 1. याचं उत्तर येईल 1. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील 115वा प्रश्न आहे कारागीर बांबूच्या 3 शिड्या बनवत आहे. 50 सेंटीमीटर अंतरावर 1 याप्रमाणे प्रत्येक शिडीला 13 पायऱ्या लावल्या. तर त्या शिड्या बनवण्यासाठी पायऱ्याशिवाय लागणाऱ्या बांबूची एकूण लांबी किती असेल. ही अशा शिड्या बनवल्या. किती शिड्या बनवल्या आहेत, 3 शिड्या बनवलेल्या आहेत. तर इथं आणि 2 शिडीमधलं अंतर आहे 50 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर आहे, 50 सेंटीमीटर. एकूण किती पायऱ्या लावलेल्या आहेत, 13 पायऱ्या. आता 13 पायऱ्या लावल्या तर पायऱ्या तर तळापासून लावणार नाही, म्हणजे इथं सुद्धा एक गॅप असणार आहे आणि तो असणार आहे 50 सेंटीमीटरचा. म्हणजे एकूण पायऱ्या झालेल्या आहेत 14
गुणिले 50 सेंटीमीटर म्हणजे 14 पंचे 70, 700 सेंटीमीटर म्हणजेच 7 मीटर. 7 मीटर ही एका बाजूला लागणार आहे आणि दुसऱ्या बाजूला किती लागेल? 7 मीटर. म्हणजेच एका शिडीसाठी किती लागेल? एका शिडीसाठी 7 गुणिले 2 बरोबर 14 मीटर. अशा एकूण 3 शिड्या बनवायच्यात. म्हणून 3 शिड्यासाठी बरोबर 14 गुणिले 3, 14 त्रिक 42 मीटर. किती असेल? 14 त्रिक 42. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, माधवरावकडे असणाऱ्या रकमेतील काही रक्कम बचत खात्यात ठेवली. रकमेतील उर्वरित रकमेच्या 3/4 रकमेपैकी 3/5 रक्कम व उर्वरित रक्कम 3/4 रकमेपैकी 3/5 रक्कम घर खर्चासाठी व 1/3 रक्कम. आता इथं लक्षात ठेवा, 3/4 उरली म्हणजे बचत खात्यात किती गेली? बचत खात्यात गेली 1/4. आता उरलेली रक्कम किती आहे? 3/4. बचत खात्यात गेलेली 1/4, उरलेली रक्कम 3/4. घर खर्चासाठी किती गेली? घर खर्चासाठी 3/4 च्या 3/5 म्हणजेच 3 त्रिक 9/20. ठीक आहे. आता शैक्षणिक खर्च. शैक्षणिक खर्चासाठी गेली 3/4 च्या 1/3, 3 × 3 म्हणजे 1/4 आणि उरलेली रक्कम आहे 1/4, 9/20 आणि 1/4. म्हणजेच ह्या सगळ्यामध्ये जाऊन शिल्लक राहिली 1200 रुपये. म्हणजे ही सगळी किती खर्च झाली बघूया आपण. एकूण हा 1/4 अधिक 9/20 अधिक 1/4 बरोबर, यांची लसावी जर काढली तर लसावी येईल 20. 4 पंचे 20, 20 × 20, 4 पंचे 20, 5 × 5 अधिक 9 अधिक 5 बरोबर 5 × 5 10, 9 19/20. एकूण रकमेच्या 19/20 खर्च झाली म्हणजे शिल्लक राहिली 1/20 खर्च आहे, शिल्लक राहिली 1/20. आता ही 1/20 बरोबर किती आहे? 1200. एक भाग म्हणजेच एक भाग बरोबर 1200. आणि आपल्याला विचारलेलं आहे घर खर्चासाठी किती. आपण घर खर्चासाठी केलेले 9 भाग म्हणजेच 9 गुणिले 1200 बरोबर 10,800 रुपये आपण घर खर्चासाठी वापरलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, एका घनाकृती केकचे एकूण पृष्ठफळ 864 चौरस सेंटीमीटर आहे. तो कापून इष्टिका चित्ते आकाराचे समान 4 भाग केले तर पूर्वीच्या केकच्या तुलनेत त्याच्या सर्व तुकड्यांचे एकूण पृष्ठफळ, एकूण घनफळ या खालील कोणते बदल दिसून येतील? अ. पृष्ठफळ तेवढेच असेल. ब. घनफळ तेवढेच असेल. क. पृष्ठफळ 576 चौरस सेंटीमीटरने वाढेल. ड. घनफळ 1728 घन सेंटीमीटर असेल. यातील पहिला प्रश्न आहे, पृष्ठफळ तेवढेच असेल. हे चुकीचं असणार आहे, कारण पृष्ठफळ बदलणार आहे. दुसरं, घनफळ तेवढेच असेल. हे बरोबर आहे, कारण एका विशिष्ट आकृतीच्या त्रिमितीचं जेवढं घनफळ असेल त्याचा आकार बदलला म्हणजे तो घन आहे, त्या घनाचं गोलामध्ये रूपांतर करा किंवा इष्टिका चित्तीमध्ये करा किंवा शंकूमध्ये करा, त्याचं घनफळ तेवढंच राहणार आहे, घनफळ बदलणार नाही. हा केक आहे घनाकृती. याचं पृष्ठफळ आहे 864 चौरस सेंटीमीटर. यावरून आधी आपण याची बाजू काढूया. घनाचे पृष्ठफळ बरोबर 6L² सूत्र आहे, म्हणजेच 6L² बरोबर आलेलं आहे 864 चौरस सेंटीमीटर. म्हणून L² बरोबर येईल 864 भागिले 6 बरोबर 144. म्हणून L बरोबर आलेलं आहे वर्गमुळात 144 बरोबर 12. म्हणजे या केकची बाजू आलेली आहे 12. यावरून आधी आपण याचं घनफळ काढूया. पृष्ठफळ तर येणार नाही,
या केकचे आपण चार भागात रूपांतर केलेलं आहे, 4 समान भागामध्ये रूपांतर केलेलं आहे. ज्यावेळेस याचे 4 समान भाग, एक उभा आणि आडवा कापू त्यावेळेस याचे 4 पृष्ठ वाढतात. किती पृष्ठ वाढतात? 4 पृष्ठ वाढतात. आता एका पृष्ठाची बाजू किती आहे? बाजू आहे 6. म्हणजे याचं वाढणारं पृष्ठफळ असेल, वाढणारे पृष्ठफळ असणार आहे, एकूण बाजू वाढलेल्या आहेत 4 गुणिले यल वर्ग. 12 सेंटीमीटरच्या 4 बाजू वाढल्या. जर आपण अशा पद्धतीनं काप जर केले तर म्हणजे 4 गुणिले 12चा वर्ग बरोबर 4 गुणिले 144 बरोबर 4 1 चौक 16 6, हातचा 1 4 1 चौक 16 17 7, हातचा 1 4 1 4 1 5, 576 चौरस सेंटीमीटर. म्हणजे इष्टिका चित्तीमध्ये त्याचे भाग केल्यानंतर वाढणारे पृष्ठफळ असेल 576 चौरस सेंटीमीटर. नेहमी लक्षात ठेवायचं आहे, जर या घनाचा अशा पद्धतीचा जर प्रश्न विचारला आणि याचे समान भागामध्ये जर आपण उभं एक भाग काप घेतला आणि आडवा एक काप घेतला तर 4 पृष्ठ वाढणार आहेत आणि एका पृष्ठाची बाजू आपल्याला माहीत आहे 12, म्हणजे 4 पृष्ठांच्या क्षेत्रफळा इतकं त्याचं पृष्ठफळ वाढणार आहे. म्हणजेच 576 चौरस सेंटीमीटरनं त्याचं पृष्ठफळ वाढलेलं आहे. आता याचं घनफळ काढूया आपण. घनफळ सूत्र काय आहे? यल घन म्हणजेच 12चा घन बरोबर 12 गुणिले 12 गुणिले 12, 12 गुणिले 12 144 गुणिले 12, 12 चौक 48ला 8 हातचे 4, 12 चौक 48 4, 52ला 2 हातचे 5, 12 1 12 5 17, 1728 घन सेंटीमीटर याचं घनफळ असणार आहे. मग ते 4 समान आकाराची इष्टिका चित्ती असू दे किंवा मूळ घन असू द्या, दोन्हीचं पण घनफळ समान असणार आहे. म्हणजे इथं आपल्याला उत्तर काय सांगता येईल? पृष्ठफळ तेवढंच असेल हे चुकीचं आहे. पृष्ठफळ तेवढंच असेल हे चुकीचं आहे. पृष्ठफळ तेवढंच असेल हे चुकीचं आहे. घनफळ तेवढंच असेल हे बरोबर आहे. पृष्ठफळ 576 सेंटीमीटरनं वाढेल हे बरोबर आहे, कारण इथं आपण पाहिलेलं पृष्ठफळ 576 सेंटीमीटरनं वाढलेलं आहे. म्हणजे दुसरं ब बरोबर आहे, क बरोबर आहे आणि घनफळ 1728 घन सेंटीमीटर असेल. 1728 घन सेंटीमीटर आपण इथं काढलेलं आहे, ते सुद्धा बरोबर आहे. म्हणजे यातील ब, क आणि ड पर्याय बरोबर आहेत. म्हणजे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 ब, क, ड. त्यानंतर पुढील 113वा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 109. कुशल बसने ताशी 48 किमी वेगाने काही वेळात 192 किलोमीटर अंतर प्रवास करतो. बसचा ताशी वेग पूर्वीच्या 308 पटीने वाढवला तर तो तेवढ्याच वेळात पूर्वीपेक्षा किती जास्त प्रवास करेल? बसचा वेग आहे 48 किलोमीटर आणि अंतर 48 किलोमीटर वेगानं जर बस चालली तर 192 किलोमीटर अंतर कापते आणि पूर्वीचा बसचा वेग वाढवलेला आहे 308 पटीनं, म्हणजे 48 गुणिले 308 पटीनं, म्हणजे 18 किलोमीटरने वेग वाढला आहे. 18 किलोमीटरने वेग काय झालेला आहे? वाढला आहे. तर 48 किलोमीटरला 192 किलोमीटर जाते तर 18 किलोमीटरला किती जाईल? आता वेग कमी झाला म्हणजे अंतरसुद्धा कमी होणार आहे. म्हणजे जिथं समचलन असणार आहे 48 इथं 18 बरोबर 192/x असणार आहे. x बरोबर 18 गुणिले 192 भागिले 48. 6 त्रिक 18, 6 8 48, 8 1 8, 24 8 192, 24 त्रिक 72, x बरोबर 172. म्हणजे वाढलेल्या 18 किलोमीटर वेगाने 72 किलोमीटर जास्तीचं अंतर जाणार आहे. पण याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 72 किलोमीटर. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, खालील पर्यायापैकी कोणती संख्या 33ने विभाज्य नाही? आता 33ने विभाज्य, 33ने कोणत्या संख्येला भाग जातो? ज्या संख्येला 3 व 11ने भाग जाईल. 3 व 11ने भाग जाईल. आता 3ची कसोटी आपल्याला माहीत आहे, अंकाची बेरीज 3च्या पटीत पाहिजे आणि 11ने भाग जाण्यासाठी समस्थान आणि विषमस्थानातील अंकांच्या बेरजेतील फरक हा 0 किंवा 11च्या पटीतील असते. आता पहिली संख्या घेऊन बघूया आपण. 2,31,132. याच्या अंकाची बेरीज 3 2 5 1 6 1 7 3 10 2 12, म्हणजे याला 3ने भाग जातो. आता 11ने भाग जाण्यासाठी 2 1 3 3 6, 3 1 4 2 6, 6 मधून 6 गेले 0, म्हणजे याला 11ने भाग जातो. म्हणजे पहिला पर्याय असणार नाही. यानंतर दुसरा पर्याय आहे 2,48,842.
4 आणि 2 6 आणि 8 14 आणि 8 22 आणि 4 26 आणि 2 28. 4 आणि 2 6 आणि 8 14 आणि 8 22 आणि 4 26 आणि 2 28. याच्या अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात नाही, म्हणजे याला 33 ने भाग जाणार नाही, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2,48,842. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, हर्षलने पहिल्या दिवशी 8.4 तास, दुसऱ्या दिवशी 4 तास 30 मिनिटं शेतात काम केले. दोन्ही दिवसात शेतीतल्या कामाचे फरक किती? 8.4 तास म्हणजे 8.410 तास इतकं काम केलेलं आहे, आणि 4 तास किंवा 8.4ला 8.4 ठेवूया, आणि 4 तास दुसऱ्या दिवशी केलेलं आहे, हे पहिल्या दिवशी केलेलं 8.4, दुसऱ्या दिवशी केलेलं आहे 4.4 तास 30 मिनिट म्हणजे 4.5 तास. आता दोन्हीतला फरक 14.5 गेले 9 उरले, हातचा 1 आला, 8.5 गेले 3.9 तास. 3.9 तास. आता 3.9 तास म्हणजे 3.9 तास पर्याय क्रमांक ब दिलेला आहे, त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक ब 3.9 तास. आता आणखी कोणतं आहे हे पाहायचं आपल्याला. आता 3.9 तासाचं आपल्याला रूपांतर करायचं आहे मिनिटामध्ये. 0.9 तास म्हणजे 1 तासाचे 60 मिनिट, तर 0.9चे किती? 0.9 गुणिले 60 बरोबर 9 सख्ख 54, हे 54 मिनिट झालेले आहेत. आणि 3 तासाचे झालेले आहेत 3 गुणिले 60 180 मिनिट. किती झालेले आहेत? 180 मिनिट अधिक 54 मिनिट बरोबर 18 आणि 5 23 234 मिनिट. म्हणजे ड हे उत्तरसुद्धा बरोबर आहे, म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 ब आणि ड. यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 106. शेजारील भूखंडाच्या आकृतीचे निरीक्षण करून क्षेत्रफळ काढा. ए बी समांतर सी डी. ए बी आणि सी डी या समांतर आहेत, म्हणजे ही जर पूर्ण आकृतीचं निरीक्षण केलं तर ही आकृती आहे समलंब चौकोनाची. कोणती आहे? समलंब चौकोनाची. ए बरोबर 8 आहे, तर बी वरून जर लंब टाकला तर बी एफ सुद्धा किती असणार आहे? हे सुद्धा 8 मीटर असणार आहे. इथं त्रिकोण ए ई डी निरीक्षण पहा, हा काटकोन त्रिकोण आहे, याचा कर्ण 10 आहे, उंची 8 आहे, म्हणजे दुसरी बाजू असणार आहे 6 मीटर. किती असणार आहे? 6, म्हणजे डी बरोबर 6 आलेला आहे. ए बी बरोबर 29 दिलेला आहे, ए एफ बरोबर सुद्धा 29 असणार आहे. आता त्रिकोण बी एफ सी यामध्ये कर्ण बी सी आहे 17, हा काटकोन त्रिकोण आहे, कर्ण बी सीवर 17 आहे, आणि बी एफ ही उंची 8 आहे, तर पाया असणार आहे पायथागोरसच्या त्रिकोणानुसार 15, म्हणजे डी सी बरोबर आलेला आहे 6 अधिक 29 अधिक 15, 29 आणि 35 आणि 40 आणि 50 मीटर, म्हणजे हा पाया आहे पूर्ण 50 मीटर. आता समलंब चौकोनाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ सूत्र आहे 1/2 गुणिले समांतर बाजूची बेरीज ते कंसात आहे गुणिले एच, म्हणजे लंबांतर हाईट, यालाच आपण लंबांतर म्हणतो, ही हाईट. तर 1/2 गुणिले समांतर बाजू किती आहेत? एक आहे 50 आणि दुसरी आहे 29 गुणिले एच किती आहे? हाईट किती आहे? 8 बरोबर 1/2 गुणिले 50 अधिक 29 79 गुणिले 8 बेक बे बेचोक 8 4 9 36ला 6 8 3 4 7 28 3 31 316 चौरस मीटर इतकं या आकृतीचं क्षेत्रफळ असणार आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे आणि फक्त निरीक्षणाच्या साहाय्याने आपण चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो. शेजारील आकृतीत त्रिकोण ए बी सी हा जो दिलेला आहे की नाही, हा त्रिकोण ए बी सी समभुज त्रिकोण आहे, म्हणजे याच्या तिन्ही बाजू एकरूप आहेत, म्हणजेच तिन्ही कोणसुद्धा एकरूप असणार आहेत. आणि हा ए डी सी काटकोन आहे, तर त्यावरून वाय अंश हा जो आहे हा वाय अंश आहे, म्हणजे इतकाचा हा पूर्ण फक्त एवढा. तर या वाय अंशाचं माप आपल्याला काढायचं आहे. तर इथं आहे काटकोन, हे आहे त्याचा केंद्रबिंदू, याला नाव देऊ आपण ओ वाटल्यास. तर ए बी सी आहे, म्हणजे हा बी असणार आहे 60 अंश, हा पूर्ण ए असणार आहे 60 अंश, आणि हा पूर्ण सी असणार आहे 60 अंश. हा त्रिकोण ए सी मापकोन ए सी ई बरोबर असणार आहे 90 अंश, कारण
त्रिकोण वर्तुळाच्या व्यासावर काढलेला कोन हा काटकोन असतो. म्हणजे पूर्ण ACEचं माप असणार आहे 90 अंश. आता ACE हा पूर्ण काटकोन आहे. यातला हा ACD हा 60 अंशाचा आहे. म्हणजे DCE किती असेल? म्हणून माप कोन DCE बरोबर असेल 30 अंश. या छोट्या कोणाचं माप आहे 30 अंश. या छोट्या कोणाचं माप किती आहे? हा DCE आहे 30 अंश. या छोट्या कोणाचं माप 30 अंश आहे. हा 60 आहे. म्हणजे हा किती असणार आहे? 120 असणार आहे. हा 60 आहे म्हणजे हा किती असणार आहे? 120. हा 30 असणार आहे. हा काटकोन आहे म्हणजे हा सुद्धा काटकोन आहे. या 90 अंश आहे. या कोणाचं माप असणार आहे? ठीक आहे. आता इथं पहा, आपण याचा जर विचार केलं तर या कोणाचं माप आहे 30 अंश. हा पूर्ण आहे 90 अंश. म्हणजे त्रिकोण AEC हा त्रिकोण AEC मध्ये या मापकोनाचं माप 30 अंश आहे. हे पूर्ण 90 आहे. म्हणजे AEC बरोबर असणार, मापकोन AEC बरोबर असणार आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. 90 अधिक 30 120. म्हणजे हा राहिलं AEC हा असणार आहे 60 अंशाचा. आता हे दोन्ही बघा काय झालेले आहेत? रेषीय जोडीतील कोण तयार झालेले आहेत? हा 60 आहे. म्हणजे दुसरा किती असणार आहे? 120. म्हणजे कोन AEF बरोबर असणार आहे 120 अंश. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. इथं काय काय दिलेलं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित निरीक्षण करा. फक्त निरीक्षणाच्या साहाय्याने आपण सोडू शकतो. समभुज त्रिकोण असल्यामुळं कोण या कोणाचं माप 60 अंश असणार आहे. हा दुसरा कोण 60 असणार आहे आणि तिसरा सुद्धा 60 असणार आहे. आणि त्यानंतर कोन ACE हा कोन जो आहे हा वर्तुळाच्या व्यासावर तयार झाला. म्हणजे हा कोण आहे? काटकोन. हा पूर्ण कोण कसा आहे? काटकोन आहे. ACD हा 60 अंश म्हणजे त्याच्या बाजूचा कोण झाला 30 अंशाचा. कोन DCE या कोणाचं माप झालेलं 30 अंश आणि हा पूर्ण आहे 90 अंशाचा. आता त्रिकोण ACEचा जर विचार केला तर एक कोण काटकोन आहे, दुसरा 30 अंशाचा आहे. म्हणजे तिसरा असणार आहे 60 अंशाचा. म्हणजेच कोन AEC बरोबर असणार आहे 60 अंश. हा कोन AEC वर 60 अंश आहे. आता कोन AEF आणि कोन AEC हे रेषीय जोडीतील कोण आहेत. म्हणजे मापकोन AEF अधिक मापकोन AEC बरोबर असणार आहे 180 अंश. मापकोन AEF बरोबर असणार आहे 180 वजा मापकोन AECचं माप आहे 60 अंश बरोबर 60. म्हणजेच याचं माप आलेलं आहे 120 अंश. म्हणून y बरोबर असणार आहे 120 अंश.